नाही बाई, सुषमा खरंच केलं सुषमा. सवितानं मला खोटंच वाटलं सविताचं. शांताबाई, सविताच्याकडून पार्टी आहे पण फ्रीमध्ये नाही आहे बरं. अजून पैसे ठरवायचे आहेत. सगळं जमा झाल्यानंतर पैसे ठरवू. मग तोपर्यंत शांताबाई तू घरून बी आली तर चालते. पाय शांते, मी म्हटलं का नाही सविताबाईनं नवीनच कार्यक्रम ठरला म्हणून. सविता रोजने शांताबाईला कोण म्हणतं घरून ये म्हणून. तसं नाही ना सुषमा, शांताबाईनं काही हातभार नाही लावू लागला. शांताबाईच्या वरच आपणच काम करू राहिलो. मग आपण शांताबाईला मजुरी मागू का बाईची? ओ बाई, मी मजुरी बी देत नाही आणि मी खात बी नाही आणि मी येत बी नाही. चालली मी घरी. शांताबाई त्याला पावर नको दाखव. तू जाशील तर तुझी खुशी सोडला आम्ही. सुषमा, पुष्पा आण दूध आण त्याच्यातलं. आटत आलं हे आता. शांताबाई, शांताबाई चालली रिकामी, रिकामीच्या मागं. सविताबाई एवढं काम करून राहिली तू, तोंडाले चुप ठेव ना. मग काऊन तू कोणाले उलटून पालटून बोलून राहिली? बिचारी शांताबाई, किती खराब वाटलं असेल शांताबाईले जाय म्हटलं तर. पुष्पा एवढं असेल तर तू बी थांबशील तर थांब, नाही तर तू बी जाऊ शकतं. एवढी मी कालपासून हमाली करून राहिली, तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी येऊन राहिल्या, पण अशी नाही मला एखादी आणि दूध घुटू लागतो म्हणून. प्यारी मस्त असाल तुम्ही. सविताबाईला जर हात धरला लागला ना, सविताबाई मला फुटतच देईन सगळं. सविताबाई आण आणि घुटू लागतो. बाईची ताकद नाही पुरत दूध घोटायले. एवढं मोठ्या गंजांदी माणसाचीच ताकद पाहिजे. आण आण सविताबाई आण. शांताराम भाऊ, शांताबाई लागत ना तुम्हाला. पाय पाय हे कशी चौकशा करते. पाय दिसते बोलली साधी भोळी, पण सगळे गुण शांताबाईचे आले माझ्या अंगांनी. सविताबाई शिल्लक बोलू नको तू. त्या घरी काही मी जेवायला येत नाही. मोठी दूध घोटून राहिली, लोकायले वाटतो. लोक संग चांगलं पहिले प्रेमाने बोल ना. हे दूध वाटून काय करता लोकायले? म्हणे दूध वाटेन. आता म्हणते पैसे वसूल पाहिजेत, मजुरी पाहिजे. कोणी पेत नाही तुझे दूध, तूच खाय तू. ये शांताराम भाऊ. मला माहित आहे ना सविता मोठी हराम आहे म्हणून. पाय ना चली जाय म्हणते घरी. किती हलकट बोलते. फोन कायले केला मग काय मी? फोन केला म्हणून आली मी, नाही तर मी एवढी रिकामी नव्हती. शांताबाई थांब थांब, शांताबाई आली मी, थांब. सुषमा जाय तू तिच्यापाशी करायला, काही येऊ नको. मला घरी काम आहे. मै सून वाट पाहिन मै. थांब शांताबाई आली ना. शांताबाई तिची बोलायची सवयच तशी आहे शांताबाई, काही वाईट नको वाटू देऊ. तुला माहिती आहे ना सुषमा मला किती काम आहे म्हणून घरी. तरी तू फोन केल्यावर आली मी. म्हटलं चल मिसळलं पाहिजे चार चौघींनी. आणि हे पाय दूध आणलं इकत तिनं तर जशी लोकांनी खरेदी करून देऊन राहिली. घरीमध्ये मी पैसे वसूल करीन. पार्टी कायची करते जे पण मग फक्त मोठेपणाच करते काय? मी सर्वेले बासुंदीची पार्टी देतो, बासुंदीची पार्टी देतो. पुऱ्या कॉलनीत तिनं चर्चा केली. जाऊ दे शांताबाई, मी बी चालली घरी. शांताबाई शांताराम भूकी तरी कामी आहेत किली म्हणत मी तुला घुटू लागतो म्हणून. पाय पाय किती कामा माणूस आहे. पाणीच नाही ना. आपल्या बायकोले काय बोललो कोणी काही नाही. हां काही घेऊन देणं नाही आहे. फक्त स्वतःपुरता विचार आहे माणसाने माझ्या घरी. जाऊ दे शांताबाई, काही एवढं टेन्शन नको घेऊ. शांताबाई तू म्हणस ना ते वावरांनी आपण रोडगी करू म्हणून 1 तारखेला. काही सुषमा बरोबर नाही आहे. मी काहीच करत नाही बरोबर. बस एखाद्या मंदिराने जाऊन बसीन, देवाला प्रार्थना करेन की देवा माझ्या घरांची सुख शांती समाधान लागू दे. हॅलो कोण? सविता बोल बोल सविता. आली सविता मी. आई तुम्ही ते काय घंट्यापासून म्हणून राहिले आली मी. आज 31 डिसेंबर आहे. नाही मला कामं नाहीत काय? आमच्या ऑफिसची पार्टी आहे. मला पार्टीमध्ये जायला लागते. लवकर घरी या तुम्ही आणि घर सांभाळा. ठीक आहे सविता. आली. शांताबाई सविताचा फोन होता काय? सविताचा होता, पण मी सून ऑफिसची पार्टी आहे म्हणते. या म्हणते घरी कोणी नाही आहे. मला पार्टीत जायला लागते म्हणते ऑफिसचे. सुषमा काय सांगू तुले, आम्ही तर निरा नौकर ठरलो. तिले तर असं वाटते आपण कलेक्टर बनलो. तुला सांगतो सुषमा एवढी बदलली मै सून की तू विचारही करू शकत नाही. शांताबाई त्या पोरानं तिला त्रासच तसा दिला नाही. शांताबाई सांग तिला म्हणून काही फायदा आहे काय? म्हणून तर बोलत नाही मायबाई मी काही. चल सुषमा येतो मी. ये संध्याकाळी घरी लागलं तर. ठीक आहे शांताबाई, वेळ भेटला तर म्हणेन सुनीले. चल म्हणेन शांताबाईच्या घरी जाऊ आपण. आई तू कुठे गेली होती इतक्या वेळची? किती फोन केले तुला मी, आणि तू फोन घरी ठेवून देत जा फक्त. काय झालं पिंकी बेटा? पाहिजे माझ्या बाबा काही दारू पिऊन आले. मला म्हणून राहिले ती आई कुठे, मला पैसे पाहिजे,
ती आई कुठे? आज तर बरोबर आहे ना. आज तर तेरे दारू प्याले मोकळी काय. आज आज तर ते पलटीन झलटीन. पिंकी, मी तर म्हणतो चल आपण बाहेर चाललो जाऊ. नाही तर हा माणूस मला पैसे घेतल्याशिवाय सोडणार नाही. पिंकी, आपण कुठं चालतो मग? असं सांगा नाही लागत कोणाले. नवरा दारू पिऊन राहिला म्हणून आम्ही बाहेर आलो. चल चल पिंकी, श्रद्धा तर गेली आता शाळेत. आपण दोघी माहिती की चल आपण कुठे चालतो? मला नाही माहित. चल चल म्हणतो. कुठे चालतो? चल सोन्याच्या घरी. मी एक काम करतो काय, शांताबाईच्या घरी चालतं काय? तुला लेकर बी खेळायला ओवी वजस. हा बाई हा, चल शांता काकाच्या घरी चालाय. आपण नंतर किती वर्षाचं गेलो नाही आई. चल पिंकी, घरांदी असली की पैसेच मागतील मला. चल चल चल. आई, किती दिवस घर सोडून जाशील लोकांच्या घरी आई? तू बाबाला काही म्हणत नाहीस ना? मी आवला ते सध्या ताई पण चालली गेली. माझ्या बाबाच्या कटकटीचे आहे ना, ती अभ्यास नाही करू देत ना, काही नाही करू देत. आई थांब, मी दप्तर आणतो अभ्यास करायसाठी. नाही नाही पिंकी, आजचे दिवस सोन्याच्या ज्यातून कोणाच्या तो अभ्यास करतो. दप्तराला घरांनी गेली तू की अटकली? ठीक आहे चल. सविता मॅडम, या मग लवकर लवकर. आपली पार्टी वाटता येते बरं. कितकी आता माझ्या घरी कोणी नाही. माझी सासू आलते 5 मिनिटात. माझी सासू आल्यानंतर मी लगेच निघते. कितकी एकदा सर कोणत्या हॉटेलला यायचं? अरे बापरे, हिची हॉटेलात मी पार्टी आहे काय? माणसं बाया काही गरज आहे काय? हो हो सविता, शुभारंभ हॉटेल याच्यामध्ये ये तू अर्ध्या तासात. हो हो हो, निघते मी आता 10 मिनिटात. ठीक आहे, बाय. सविता, कुठे झाली सविता तू? पार्टी हॉटेलात? कोणत्या हॉटेलात पार्टी? शुभारंभ? सविता, कोण तुली तू पार्टी इंदी? आपण आपल्या वावरांनी रोडगे ठेवली ना आई? रोडगेची पार्टी तुम्ही ठेवली आई, मी नाही ठेवली ना. तुम्ही मला विचारलं ना, तुम्ही मला सांगितलं काहीच नाही. फक्त तुमच्या गोष्टी होत्या आई. माझ्या ऑफिसवाल्या लोकांसंग पार्टी आहे, ते बी हॉटेलमध्ये. सविता, आता चालली का मग तू? लेकरं तुम्ही सांभाळा लेकरांना. मी माझ्या जिंदगीचा एन्जॉय करू नये काय? माझी लाईफ मी असे सोडून देऊ काय? आतापर्यंत सोडली, पण आता कधीच सोडणार नाही आम्ही. तुमच्या मुलाला वागायला लावा. पण सविता, पार्टीने माणसं जातात, बाहेर नाही जात सविता. कोण म्हणते? आता शिक्का दिलेला आहे काय माणसांनीच गेलं पाहिजे म्हणून, बायांनी जाऊ नये? आई, तुमचा काळ गेला आता. आता तुमच्या गोष्टी मला नको सांगा तुम्ही. ठीक आहे, ओळी वजह अभ्यास करून राहिले, त्यांच्यासाठी खिचडी बनवली मी. येते मी. सविता सविता, हिला बाहेरची हवा लागली काय? अशी तर पहिले कधीच नव्हती ही. आता तर तिचा ताल रूप सगळं बदललं तिचं आता. हा राजा कुठे गेला? राजा घरात नाही वाटते. नाही तर राजानं तळवलं असतं तिले, भांडण केलं असतं तिच्यासोबत. जाऊ नको, असं नको करू, तसं नको करू. ओवी ओजस, लेकरं येतात ते घरांनी. चल मी लेकराला पाहतो. मस्त म्हणते सासूबाई, माणसं जातात पार्टीले. म्हणजे असं लिहून दिलेलं आहे बायांनी पार्टी करू नये म्हणून. पोरानं काही पण केलं तर चालते, आणि सुनीने केलं तर आता भुलून जा म्हणा सासूबाई. सून काय काय करते तर कधी विचार नसेल केला सून अशी असेल म्हणून. आई, हे घे आई. राजा आला वाटते. राजा, तू कधी आला? आई, काय झालं आहे तुला? आता आलो मी. घे ना, मस्त वावरांनी तू रोडगी पार्टी करून राहिली ना. घे आई, सगळा भाजीपाला आणला मी, मसाला आणला भाजीचा. घे आई, चल मस्त आपण रोडगीची पार्टी करू आई वावरांनी. आई, मी लय खुश आहे आई आज. मला असं वाटलं सविता घरी येणारच नाही का आई, पण सविता आली घरी नवीन वर्षाच्या पहिली आई. म्हणून मी खुशीनं सगळं आणलं आई. चला मस्त आपण आई वावरात सर्वजण रोडगी पार्टी करू आई. आई, मी रिंकूला फोन केला, जवळ बुवाला फोन केला. राजा, तू रिंकूला फोन केला वावरांनी जेवायला या म्हणून? जवळ बुवाला बी कोण सांगितलं तुला? आई, आपली बहीण होय आई, ते जवळ होय. कोण आई? चुकी केली का मी? आपल्या घरातलेच हिस्सा आता आई, ते सांगावं तर लागत का आई मी? तूच म्हणतो नाही, जवाईन बहिणीशिवाय आपल्या कोणत्याही कार्यक्रमात शोभा येत नाही. म्हणून आई तुले न विचारताच मी सांगून दिलं रिंकूले, जवळ बुवाले. तू आई कोण आहे? तुला काय झालं?
सवितासोबत काही झालं काय? आई मला तर वाटते सविताच्या आईले मनीषाले दोघीले बोलवा आई, त्याले पण खुशी वाटेल आणि त्याच्या पाठीमाग सविताले चांगलं वाटे नाही. राजा जाय, तू ते सामान घरात दे. तू सविताला आवाज दे. नाही मी आवाज दिला की लवकर आवाज देत नाही मला. आई देव लवकर आवाज तू. तिथे मला हे सामान सुमान का, मी आई गौऱ्या जमा करतो. फुल तयारी केली वाटते त्या रोडगी पार्टी करायची. आई फुल तयारी केली मी, गोपालने सांगितलं आई. हे घे तू. आलोच मी. आलो रे गोपाल आलो रे. घे हो घे. काय करू आता मी, पोरांना रोडगे पार्टी ठुली वावरांनी मैसून हॉटेल आणली गेली ऑफिसच्या लोकांसमोर पार्टी करायला. सांग हे कधी राजाला सांगू दे बरं. नाही शांती, नाही नाही, मलाच माहिती आहे फक्त. काही बहाणा सांगता येते. सविता मैत्रिणीच्या घरी गेली, सविता ऑफिस मध्ये गेली. नाही नाही, रिंकूला सांगितलं, जयबॉल सांगितलं, अजून नावाचा डंका वाजेल. शांताबाई आहे का घरी? शांताबाई हा हा, कोण आहे काय माहित. माफ कर शांताबाई, तू नाही बोलावलं आम्हाला तरी आम्ही त्या पार्टीमध्ये सहभागी होऊन राहिलो. नाही नाही असं काही नाही पुष्पा, ये ना. शांताबाई पिंकीचे बाबा भले दारू पिलात घरांनी. पिंकीने म्हटलं काही थांबू नको घरात. आज माहित नाही काय जिकडे तिकडे पाट्यात माणूस असं म्हटलं पैशाले परेशान करीन मले, म्हणून म्हटलं चल शांताबाईच्या घरी जाऊ आपण. म्हटलं शांताबाईच्या वावराने नाही तरी पार्टी आहेच. हा हा पुष्पा, बरं झालं आली तू. ये पुष्पा, आपण सामान काढू याच्यातलं. शांताबाई सून आली म्हणून पार्टी आहे ना शांताबाई, तू काही समज पुष्पा आता. चल शांताबाई करू लागतो मी. सुनीले मला तू घरातलं कर. नाही पुष्पा, मैसून ऑफिसच्या कामासाठी बाहेर जायला. तिने सांगितलं मला आई म्हणे लय महत्वाचं काम आहे, तुम्ही करा म्हणे सगळे कामं, मी नंतर येईन म्हणे जेवण करायसाठी. शांताबाई येऊ दे ना मग, मी आणा निर्कामी जा, मी सगळी तयारी करतो शांताबाई. आण काय काय करायचं तर काय काय नाही, मला फक्त तू आणून दे शांताबाई. अरे देवा काय करू. पिंकी पाय, बरं आपण शांता काकूच्या घरी आलो का नाही. आई मी सनाई बरोबर आणता आई, सनाई घेता आहे सोबत मी रडके पार्टीसाठी. ठीक आहे पिंकी, जास्त बाजार भरू नको, फक्त सोनाली आणि एकट्याली काय. ठीक आहे आई. पुष्पा ये ना घरात, ये ना. हा हा आली शांताबाई आली. अरे देवा काय दिवस आले बापा. मंडळी पाहिलं ना तुम्ही, सून हॉटेलमध्ये गेली पार्टी करायला. शांताबाईच्या वावरांची पार्टी आहे. पहा आता मजा तर येईनच आता. सून आता तिथं काय करते काय नाही, राजाला जर माहित झालं राजा काय करीन. आहे ना मजेशीर गोष्ट. शांताबाईच्या मागात जरी टेन्शन आहे, पण तुम्ही घरी बसला एन्जॉय करा. व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनलवर त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला आम्ही पार्टीची तयारी करतो, पण नावाचे कमेंट खूप आलेले आहेत. चला आपण नावं घेऊ. शीतल राऊत, जितेंद्र मून, मंजुषा पडावकर, कविता चुनरकर, चित्रा जावरकर, करुणा दू, शिवानी बंडल, रंजना इंगोले, सुवर्णा मोटे, रंजना गायकी, संगीता ठाकूर, लता गोरे. चला मंडळी आता पार्टीमध्ये किती मजा येईल तुम्हाला माहितच आहे. आता हे पार्टीची मजा आपण उद्याच्या भागात दाखवू. पहा मग सुनले पावरात आली ना, कसा पोरगा तिचा पावर कमी करते. तुम्हाला माहित आहे बाईनं बाईच्याच प्रमाणे वागलं पाहिजे, अतिपणा करू नये. अति त्याची माती होते बरं. चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.